कृष्ण हरी. नमस्कार. अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 24 ओवी क्रमांक 2740 ते 2813. परमपूज्य सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्री स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या 24व्या भागाला सुरुवात करूया. भगवद्गीतेमध्ये एकंदर 4 व्यक्तिरेखा आहेत. त्यातही पुन्हा त्या 2-2 अशा आहेत. पहिल्या 2 म्हणजे धृतराष्ट्र आणि संजय, तर दुसऱ्या म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन. दोन्ही प्रधान व्यक्तिरेखा. पहिल्या 2 व्यक्तिरेखांपैकी धृतराष्ट्र ज्येष्ठ राजा आणि दुर्योधनाचा पिता, आणि तो जन्मापासून आंधळा असल्यामुळं त्याला युद्धाचं वर्णन सांगण्यासाठी संजय, कौरवांचा अश्वपरीक्षक. एकंदर 7 वेळा संपूर्ण भगवद्गीतेत संजय भेटतो. त्यापैकी पहिल्या, दुसऱ्या आणि 11व्या अध्यायात प्रत्येकी 2 वेळा असं मिळवून एकूण 6 वेळा धृतराष्ट्राला युद्धभूमीवरची परिस्थिती सांगण्यासाठी, आणि 18व्या अध्यायातही काम आहे तेच आहे, पण संजयाचं मात्र पूर्ण परिवर्तन झालंय. त्यातही पहिल्या 6 वेळा भेटलेला संजय आहे तो धृतराष्ट्राचा वृत्तनिवेदक, पण 7व्यांदा जो संजय भेटतो तो मात्र त्या वृत्तनिवेदकाचं बदललेलं रूप, म्हणजेच आत्मानुभव मिळालेला भगवंताचा निस्सीम भक्त. 7व्या वेळेला भगवद्गीतेच्या या शेवटच्या 5 श्लोकांमध्ये युद्धभूमीवरचं वर्णन नाहीच आहे, तर ते आहे प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून गीता ऐकल्याने भक्ताच्या झालेल्या अवस्थेचं वर्णन. कौरवांचा अधिपती असलेल्या धृतराष्ट्राने संपूर्ण भगवद्गीतेत जेमतेम 1 वाक्य उच्चारलं. याचा अर्थ एकतर त्याला युद्धामध्ये स्वारस्य नाही, पण मग तो इथे आलाही नसता. आलाय आणि तरीही बोलत नाही, याचा अर्थच तो पूर्णपणे दुसरीकडे कुठेतरी गुंतलाय, माया मोहात अडकलाय. म्हणून श्रीकृष्णांनी मोक्षाचं तत्वज्ञान सांगूनही त्याचा यत्किंचितही परिणाम धृतराष्ट्रावर झाला नाही. संजय मात्र त्या संवादाने आनंद विभोर झाला. त्यामुळे स्वामींनीही त्याच्या अवस्थेचं वर्णन करताना बहार आणली आहे. 2 आरशांचा दृष्टांत श्री ज्ञानदेवांचा आवडता. त्यांच्या चांगदेव 65 या प्रसिद्ध ग्रंथात तो आहेच, पण ज्ञानेश्वरीतही तो 2दा आलेला दिसतो. कारण गुरु शिष्यांच्या पूर्ण अद्वैताचं प्रतिपादन करायला इतका समर्पक याच्यासारखा दुसरा दृष्टांत कुठला? श्री स्वामींनी त्याला उठाव आणलाय. श्रीकृष्ण आणि अर्जुन संवाद करत असताना जणू 2 आरसे एकामेकांच्या समोर ठेवावेत आणि या दोन्ही आरशांमध्ये एकमेकांचं प्रतिबिंब पडावं, त्याप्रमाणे श्रीकृष्णांना स्वतःच्या ठाई अर्जुन आणि अर्जुनाला स्वतःच्या ठिकाणी श्रीकृष्ण दिसत आहेत. श्री ज्ञानदेवांचा श्री स्वामींचा तर तो स्वानुभव आहे. स्वामी सांगतात, पूर्वापर नामे वेगळे सागर, परी जैसे निर एकचिते, तैसे कृष्णार्जुन देहे जरी भिन्न, संवादी संपूर्ण एकरूप, ठेविता दर्पण सन्मुख दर्पणा, पाहती आपणा एकमेकी, तैसा देवा सवे, देवाची या ठाई आपण ते पाही पंडुसुत, आणि देव तोही पांडवा सहित
पांडवी पाहात आपणासी. संजयाला आता श्रीकृष्ण आणि अर्जुनाशिवाय काहीच दिसत नाहीये. त्याच्यात मनात आलं, की आत्ता कुठे त्यांच्या अद्वैताचा अनुभव येऊ लागला आहे आणि आता पुन्हा एकत्वामुळे ती दोघं गप्प झाली तर? मग प्रश्नोत्तर म्हणजे संवाद होणार कसा? कारण संवाद करायचा तर दोघं तरी पाहिजेत, म्हणजे द्वैत होणार. मग द्वैत झालं तर ऐक्यसुख कसं मिळणार? द्वैत न मोडता सुद्धा भगवंतानी या अगोदर अर्जुनाला एकत्वाचा अनुभव दिलाय. पण तो मिठी देऊन. इथे मात्र ते दुजेपण गिळून टाकून एकत्वाचा अनुभव दिला. इतकंच नव्हे तर तिथे असलेल्या संजयाला सुद्धा त्याच्या थोर भाग्यामुळे द्वैत गिळून केलेला तो दोघांचा संवाद ऐकायला मिळाला. आपल्याला हे अशक्य वाटेल, कारण आपण स्थूलात जगतो. समोर एखादी व्यक्ती किंवा ऐकण्याचं एखादं काही माध्यम असल्याशिवाय आपल्याला ऐकूच येत नाही. पण नरनारी हरिरूप दिसो बाहेर अंतरी, ही ज्यांची अनुभूती आहे त्यांना संजयाचं बोलणं नेमकं कळेल. किंबहुना म्हणूनच या ओव्या स्वामींकडून अवतरल्या असतील. नरनारी हरिरूप दिसो. यातला दिसो हा शब्द मात्र आपल्यासाठी वापरलाय. स्वामींनी संजयामधला हा शिष्य अगदी हळुवारपणे प्रकट केलाय. म्हणून तो म्हणाला, की आता प्रश्नोत्तरे कैसी घडतील, मोडोनी जाईल जरी द्वैत, आणि जरी द्वैत राहिले तैसेच, तरी कैसे साच ऐक्य सुख. ऐसे दुजेपणी बोलता जो पूर्ण, टाकी तो गिळोन भेदा लागी. संवाद तो ऐसा श्रीहरी पार्थाचा, ऐकला मी साचा थोर भाग्ये. श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या त्या अनिर्वाच्य संवादाचा परिणाम म्हणून पुन्हा संजयाचे अष्टसात्विक भाव जागे झाले आणि जणू तो त्या संवादाचा चव्हाटा बनला. एखादी गोष्ट चव्हाट्यावर गेली असा जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा सांगायचं हे असतं, की आता सगळ्यांनाच समजणार. संजयाच्या निमित्ताने हा श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद दूरवर पसरणार, असं सुचवायचंय का? संजयाला त्या अद्भुत सुखाची अनुभूती आली आणि भानाभर येऊन तो राजाला म्हणाला, अहो उपनिषदांना सुद्धा जे माहीत नाही ते व्यासांच्या कृपेने मला कळलं. माझं मी तू पण नाहीसं झालं. इतकंच काय, पण सगळं अज्ञान नाहीसं होऊन मला ब्रह्मभाव प्राप्त झाला. पार्थाच्या बहाण्यानं मीही जणू पार्थरूप होऊन त्या स्वानंदाचा अनुभव घेतला. हे कौरवेशा, धृतराष्ट्रा, सद्गुरूंचं हे स्वतंत्र सामर्थ्य मी कोणत्या शब्दात वर्णन करू? संजयाची ही अवस्था स्वामींनी फार सुरेख रंगवली आहे. रत्नाच्याच तेजानं जसं रत्न झाकोळून जावं, तसा त्या एकत्वाच्या अनुभवाने आश्चर्यचकित होऊन संजय स्वरूपाशी तन्मय झाला. हिमालयातली स्फटिकाची सरोवरं चंद्रोदयाच्या वेळी घट्ट होऊन सूर्योदयाच्या वेळी पाझरू लागतात, तसा संजय देहभानावर आला, की पुन्हा त्याला तो कृष्णार्जुनांचा संवाद आठवायचा आणि मग त्या आठवणीत पुन्हा देहाचं विस्मरण घडायचं. स्वामी सांगतात, रत्नप्रभा जैसी रत्नाची ये ठाई, झाकोळीत येई रत्ना लागी. बोलू जाता तैसा विस्मये संजय, स्वरूपी तन्मय होय पुन्हा. पटिका सारखी सरोवरे घट्ट, चंद्रोदयी होत हिमालयी. परी सूर्योदय होता मागुती ती, पाझरो लागती मग तैसी. तैसा पुन्हा येता देहभानावरी, आठवी अंतरी संवाद तो. तोची पडे पुन्हा देहाची विस्मृती, ऐसी झाली स्थिती संजयाची.
संजय आपल्याच भावावस्थेत होता म्हणून तो धृतराष्ट्राला म्हणाला, की "अहो, तुम्हाला कसा नाही आनंद झाला? माझ्या डोळ्यासमोरून तर ते श्रीहरीचं रूप जातच नाहीये. ते रूप बघितल्यावर आश्चर्य करायला सुद्धा पण वेगळे राहत नाही. जणू काही कृष्णार्जुनांच्या त्या परमपावन संवादाच्या संगमामध्ये भक्तिभावाने स्नान करून अहंकाराची तिलांजली देऊन आनंद आत मावेना म्हणून तो अद्भुतपणे स्फुंदू लागला. प्रेमानंदाने त्याचा गळा दाटून आला आणि तो स्वतःशीच कृष्ण कृष्ण असं म्हणू लागला. स्वामी म्हणतात, की तो कौरवेश अंतर्बाह्य अंध आहे हे संजयाच्या कसं लक्षात येणार? तरीही आपले अष्टसात्विक भाव आवरून तो पुन्हा युद्धाचा वृत्तांत सांगण्यासाठी धृतराष्ट्रासमोर बसला. तोच धृतराष्ट्र त्याला म्हणाला, "अरे असं स्फुंदायला काय झालं तुला? कुरुक्षेत्रात काय घडतंय? कोणाला विजय मिळणार हे सांगायला तुला बसवलंय ना? मला तर असं वाटतं, की आमचं सैन्य जास्त आहे त्यामुळे विजय आमचाच होणार. आता तुझं भाकीत काय आहे ते सांग." तेव्हा अगदी स्पष्टपणे संजय म्हणाला, की "कोण जिंकणार ते मला माहीत नाही. पण ज्याच्या आयुष्याची दोरी बळकट आहे तो जगणार एवढं नक्की." हा स्पष्टपणा म्हणजे संजयचा अहंकार नव्हे. भगवंताच्या कृपाप्रसादाने त्याचा अहंकार तर केव्हाच गळून गेलाय. पण सच्चा भक्त असल्याने लौकिकाविषयी निरीच्छ झाल्यामुळे तो असं बोलला. भगवंताच्या भक्तीत चूर झालेला संजय एवढंच बोलून थांबला नाही, तर तो पुढे म्हणाला, की "अहो, विजय खरं म्हणजे त्यांचाच होणार जिथे भगवंत श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत." श्रीमद भगवद्गीतेतला हा शेवटचा श्लोक. गीता इथंच पूर्ण होते. हा एक श्लोक म्हणजे संपूर्ण महाभारताचं सार मानलं गेलंय. त्यामुळे उद्या त्याचा स्वतंत्र विचार करू. हे गुरुमाऊली, तुझंच चिंतन तुला समर्पित. हरिओम तत्सत.